ओम नमो भगवते वासुदेवाय. तृणावर्त राक्षस ही कथा आज आपण पाहणार आहोत. गोपाळकृष्णाने शकटासुराचा वध कसा केला ते आपण पाहिलं. आणि त्या शकटासुराच्या वधानंतर कंसाला राग आला. आता त्याने तृणावर्त राक्षसाला बोलावून घेतले आणि छोट्या बाळकृष्णाला मारायला सांगितले. तृणावर्त लगेच निघाला. इकडे 5 महिन्याच्या बाळाला दुपट्यावर झोपून यशोदा त्याच्यासाठी स्वेटर विणत बसली होती. इतक्यात आतून भांडी पडल्याचा आवाज झाला, म्हणून ती आत बघायला गेली. हीच वेळ बरोबर तृणावर्ताने साधली. तो गोल गोल फिरत बाळाजवळ आला. तृणावर्त म्हणजे गोल गोल फिरणारे वादळ. त्याबरोबर धूळ, सोसाट्याचा वारा सर्व येत असते. तृणावर्ताने बाळाला उंच उचलले. यशोदा बाहेर आली आणि पाहिले तर काय, वाऱ्याच्या भोऱ्यात तिचा बाळ उंच उंच जात दिसेनासा झाला. तिने गोपिकांना बोलावून सांगितले. सगळ्या जणी पाहू लागल्या. तृणावर्ताच्या हातातले बाळ वर गेलेले दिसले. हळूहळू ते बाळ जड होऊ लागले. इतके जड झाले की त्याच्या ओझ्याने तृणावर्त खाली फेकला गेला. बाळकृष्ण मात्र हलकेच गवतावर उतरला. जवळ असणाऱ्या माणसाने श्रीकृष्णाला ओळखले. हा नंदबाबाचा मुलगा आहे. त्याला खूप आश्चर्य वाटले. पलीकडे तृणावर्त मरून पडलेला होता. चटकन त्याने बाळाला घेतले आणि तो यशोदेजवळ आला. सगळ्या गोपिकाही त्याच्याजवळ आल्या. त्यांनी बाळाला यशोदेजवळ दिले. कोणी दृष्ट काढू लागल्या, कोणी त्याला जवळ घेऊ लागल्या. सगळ्यांना खूप आनंद झाला होता. कृष्णाला एकटे ठेवू नका, त्याच्या जीवाला धोका आहे असे सगळे म्हणू लागले. यशोदाई खूप घाबरली होती. ती त्याला घरात घेऊन गेली. देवाचा अंगारा लावला. तिला तो लहान मूल वाटत होता, पण तो परमेश्वराचे बालरूप होता. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याच्या जीवावरचे संकट जात होते. गोकुळात आनंदी आनंद झाला. जय श्रीकृष्ण. कशी वाटली तुम्हाला ही कथा? कथेला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच आपण नवीन नवीन गोष्टी ऐकूया.